चला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5 पेज नंबर 306. सिद्धांत सोल्ड गुड्स टू सुधीर ऑफ ₹43,800 ऑन 18th of March. बिल ऑफ एक्सचेंजचा समय. पहिला पार्ट काय आहे, सेल करतोय, सिद्धांत सेल करतोय सुधीरला. आपण नॉर्मली काय करतो, व्हॉट वी डू इट इन दिस वे. सिद्धांत अँड सुधीर आहे, मग आपण याला सिद्ध करूया आणि याला सू करूया. सो ओके, कोण कोणाला विकतोय माल, सिद्ध माल विकतोय सुधीरला, राईट. म्हणजे सुधीर काय करतोय, परचेस करतोय, हा सेल करतोय. मग मला सिद्धांतच्या बुक मधली एंट्री सांगा. सुधीर अकाउंट डेबिट टू सेल. ऑल राईट. आता बिल कोण ड्रॉ करणार, ऑब्विसली सिद्धांत बिल ड्रॉ करणार. हे सिद्धांतने बिल ड्रॉ केलं, ते कुणाला पाठवलं, सुनील काय करणार, सुधीर ऍक्सेप्ट करणार आणि परत पाठवणार. मग याची एंट्री सिद्ध काय करणार, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट द गिव्हर, राईट. ही एंट्री करणार आपण. दिस इज अवर एंट्री, डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट द गिव्हर. ऑल राईट, हा पार्ट झाला. दिस इज अवर सेकंड एंट्री. चेक करूया आता एक्झॅक्टली सम मध्ये काय झालंय. सिद्धांत सोल्ड गुड्स टू सुधीर ऑफ ₹43,800 ऑन 8 and सिद्धांत ड्रॉ अ बिल ऑन सुधीर ऑन द सेम डे. तिथे लाईट आहे, तो लाईट लाव. सेम डे फॉर ₹43 फॉर 3 months. म्हणजे पहिल्या 2 ट्रान्झॅक्शन आपण आता डिस्कस केल्या त्या आहेत. खाली काही दिलेलं नाही, पण आधी ना आधी सेटअप काय तो सगळं चेक करूया आणि मग आपण एंट्री करायला सुरुवात करू. 3 months विच वॉज ड्युली ऍक्सेप्टेड बाय सुधीर. इथपर्यंत कळलंय, अंडरस्टूड आहे. पुढे सिद्धांत, आता ते बिल कुणाकडे होतं मगाशी, फायनल बिल कुणाकडे होतं, सिद्धांतकडे होतं. सिद्धांत ड्रॉवर आहे का ड्रॉई आहे, ऑब्विसली सिद्धांत ड्रॉवर आहे. सिद्धांत ड्रॉवर आहे. ड्रॉवर कडे 4 ऑप्शन्स अवेलेबल आहेत इन रिलेशन टू दॅट बिल. त्या बिलाच्या रिलेटेड त्याच्याकडे 4 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. कुठले 4 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एक, तो डिस्काउंट करू शकतो, सेंड फॉर कलेक्शन करू शकतो, एंडॉर्स करू शकतो, रिटेन करू शकतो. यातला कुठला ऑप्शन त्यांनी केलाय बघूया. सिद्धांत डिस्काउंटेड द बिल ऑन द सेम डे ऍट 8% पर एनम. बस इथपर्यंत हे वेगळंच पार्ट सुरू झाला. त्यांनी काय केलं, डिस्काउंट केलंय. बिल डिस्काउंटिंग हा परत एकदा आला सी. हे बिल त्याच्याकडे आहे, हे ऍक्सेप्टेड बिल आहे. आता व्हॉट इज नेक्स्ट, बिल डिस्काउंट केलंय म्हणजे ते काय कुठे घेऊन जायला लागेल, बँकेत. ही बँक आहे, हे बिल कुठे जाणार, बँक. त्याच्या अगेन्स्ट डिस्काउंट केलं म्हणजे त्याच्या अगेन्स्ट त्याला पैसे देणार का नाही देणार, देणार. पण असे सगळेचे सगळे पैसे देणार नाही. काय करून देणार, मायनस, डिस्काउंटिंग चार्जेस मायनस करून देणार. बिल 43,800 आहे, डिस्काउंटिंग चार्जेस 8% आहे आणि बिलाचं टेन्युअर आहे 3 महिने. मला डिस्काउंटिंग चार्जेस कॅल्क्युलेट करून द्या. डिस्काउंटिंग चार्जेस कसे कॅल्क्युलेट करणार, मी काय करणार, मी फक्त मल्टिप्लिकेशन करत जाणार. 8% म्हणजे काय, 8/100 आणि हे 3/12. 3/12 म्हणजे आपण हे 3 1 जा, हे 3 4 जा, 4 1 जा, 4 2 जा, 2 डबल 0 गेले, 4 3 8 into 2 किती होतात, 876. बरोबर आहे का बोला, इज दॅट करेक्ट, इज दॅट करेक्ट. चलो वी विल टेक इट राईट नाउ. 876 हे काय आहे, म्हणजे मग बँकेने सिद्धला किती पैसे दिले, बँकेने सिद्धला किती पैसे दिले, हाऊ मच मनी, हॅलो, हाऊ मच मनी बँक हॅज पेड टू सिद्ध. बिल 43,800 आहे, डिस्काउंटिंग चार्जेस 438 आहेत, नाही सॉरी 876 आहेत. किती, किती, 42. आता मला एंट्री पण सांगा सिद्धच्या बुक मधली.
Bank account debit, discounting charges account debit, bills receivable. सही सही काय म्हणेल ते फायनल. तू 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 सही तू सही. बँक अकाउंट डेबिट अमाऊंट. हे आखलं ना की व्यवस्थित कळतं आणि एंट्री पण व्यवस्थित जमते. पण जर तुम्ही आखलंच नाही तर तुम्हाला येणारच नाही. आणि तुम्ही यू वॉज रिलक्टंट. तुम्हाला मी सांगतोय हे काही लाज बाळगायची गरज नाही किंवा इगो इश्यूज यायलाच नको. आखा ना बिंदास, रफ मध्ये आखा, काही प्रॉब्लेम नाही. रफ मध्ये आखा. ते हे जेव्हा तुम्ही असं करताना तेव्हा खरं कळतं तुम्हाला काय चाललंय. आणि फॉलो द बिल हेच सांगितलं तुम्ही तुम्हाला. म्हणजे एंट्री कळले का बाकीच्या ना. तन्वी काय एंट्री केली? श्रावणी. श्रावणी तू जे म्हणशील ते मी तुला आख मारणार. हा बोला काय एंट्री केली? तू नाही. अरे याच्यासाठी एक्सपेन्स आहे का इन्कम आहे? हा डेबिट डिस्काउंटिंग चार्जेस डेबिट टू बिल्स रिसिवेबल. ती पण एंट्री केली आपण. चला आता पुढे जाऊया. पुढे काय झालंय? त्या बिलाचं झालंय डिसऑनर. पण आपण एक काम करून टाकू ना. हा एवढा पार्ट जर आपल्याला कळलाय, चला सिद्धांतच्या बुक्स मध्ये एवढा पार्ट जर कळलाय तर लेटेस्ट पास द एंट्रीज इनटू इट. कशाला थांबायचं उगाच अडून परत ते विसरायला नको एंट्र्या. काय काय कुठे होत आपण? बरोबर आहे ना. चला सुरू करा. इन द बुक्स ऑफ सिद्धांत सगळ्यात पहिले इन द बुक्स ऑफ सिद्धांत जर्नल डेट पर्टिक्युलर लेजर फोलिओ डेबिट अमाउंट क्रेडिट अमाउंट. डू इट. पहिला पार्ट इन द बुक्स ऑफ सिद्धांत. पहिल्या 3 एंट्री तुम्ही सगळ्या करायच्यात, मग मी तुम्हाला दाखवणार. पहिल्या 3 एंट्री अगदी सिंपल आहेत. पहिली एंट्री काय करणार आहात? सुधीर अकाउंट डेबिट टू सेल्स. नॅरेशन काय? बिंग गुड सोल्ड ऑन क्रेडिट. आणि डेट काय? आणि तुझं काय? तू काय मसाला आलाय काय? चल सुरू कर. आणि मी पुढच्या वेळेला तुझी टेस्ट चेक नाही करणार आहे. हे कुठेही लिहितोय, काही लिहितोय, कुठे मी शोधायची काय टेस्ट ती? हा कुठे लिहिलंय ती दाखव मला तुझी टेस्ट. तुला दाखवता पण येत नाही. हा मी शोधू तुझी टेस्ट. चला चला पहिली एंट्री सुधीर अकाउंट डेबिट टू सिद्धांत अकाउंट. सॉरी टू सेल्स. सॉरी Sudhir account debit to sales being goods sold to Sudhir on credit being goods sold on credit. एवढं पण चालणार. 43,800 43,800. डेट आहे 18th मार्च. डेट आहे 18th मार्च. डेट आहे 18th मार्च. त्यानंतर दुसरी बिल ड्रॉ ची एंट्री होणार. बिल ड्रॉ काय केली होती आपण एंट्री? बिल्स रिसिवेबल टू सुधीर. बघा बरोबर जमायला लागलं. आणि मी म्हणते ना की बाय द एंड ऑफ दिस टॉपिक तुम्ही मास्टर व्हाल. सगळ्यात सोपा हा वाटेल तुम्हाला. एवढा तो सोपा आहे. थोडस जरा हार्डवर्क आहे याच्यामध्ये, तो सुद्धा इनिशियल स्टेजला. एकदा जमायला लागलं की येस वी आर थ्रू. पण लेट मी टेल यू यू विल रिअलाइज जेव्हा आपण रिव्हिजनला येऊ ना परत सगळं विसरलेलं असणार आहे तुम्ही. बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंज आम्हाला सगळ्यात मोठ्या प्रमाणात घ्यावा लागतो रिव्हिजन मध्ये. म्हणजे हे आत्ता आपण जे केलं ना ही सगळी ऍक्टिव्हिटी परत रिव्हिजन मध्ये करावी लागते. ऑलराईट चला. येस काय एंट्री केली? बिल रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुधीर. बिल रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुधीर. सेम डेटला सेम अमाउंट. बिल बिंग ड्रॉन बिल ऑन सुधीर फॉर 3 months किंवा बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन फॉर 3 months
ऍक्सेप्टन्स रिसिव्ड फॉर 3 months असं कुठलंही नरेशन चालणार आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुधीर, बिंग ड्रॉन बिल ऑन सुधीर फॉर 3 months. जमलं. त्यानंतर त्या बिलाचं काय झालंय, डिस्काउंटिंग. चला करा आता ही एंट्री, मी तुम्हाला दाखवणार नाहीये, तुम्ही करायचे. पहिले तुम्ही एंट्री करा मग तुम्हाला दाखवतो. हे आपण डिस्कस केली आता, कॅल्क्युलेशन्स पण केल्या. PRT करायचंय इथं 8% नी कॅल्क्युलेट केलंय, 8% नी. ते मी तुम्हाला दाखवलं 8% कॅल्क्युलेशन सुद्धा किती सोपं आहे. नीट फक्त डिव्हिजन्स करत जायचंय बस, दॅट्स इट. काल इथं कोणाचं पेन राहिलंय, मागं कोण बसलं. माखनचं असण्याची शक्यता आहे. माखन नव्हता, माखन. हा हो, तू तर आलाच नव्हता का. आला होतास, मला वाटलं नाही बहुतेक तू खाली बसला होता का. हे ब्ल्यू पेन दिसतंय ना यार, ब्ल्यू पेन आहे हे. काय तू दिसत आहे, ब्ल्यू पेन आहे. आणि हे कुठल्या कंपनीचं आहे, सेलोच आहे. चला झाली का एंट्री, एंट्री झाली. काय एंट्री केली, कॅश अवलोक डायरेक्ट बँकच. बँक अकाउंट डेबिट 42,924. डिस्काउंट किंवा डिस्काउंटिंग चार्जेस अकाउंट डेबिट 876. टू बिल्स रिसिवेबल इज दिस, being bill discounted at 8%. being bill discounted at the rate of, at the rate असं सुद्धा लिहिलं तरी चालेल. at the rate of 8% per annum लिहा, per annum. at the rate of 8% per annum. कुठे होती, घरी. अरे काय मन लागेल तेव्हा येते काय क्लासला, विसरले. चल सुरू कर. चला एक एक न काय तरी खरंच सॅम्पल म्हणतात असायला. घरी होते बिंदास सांगते. येस, चला पुढचं. नाव नेक्स्ट, इथपर्यंत आपण वी हॅव गॉट इट नाव. चला नेक्स्ट 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 नेक्स्ट. द बिल वॉज डिसऑनर्ड ऑन, पहिले ड्यू डेट कॅल्क्युलेट करा. किती, 21. कसं कॅल्क्युलेट केलं, DMY. डेट काय आहे, 18 मार्च. इयर किती आहे, इथं 3 इथं 2 ना, 3. 21 आणि 6, 21/6 म्हणजे जून. 19 ॲज इट इज. 21/6. चला 21/6 आपला ड्यू डेट आहे. ऑल राईट. आणि आता काय करायचंय, डिसऑनर झालं. डिसऑनर मधला डी इंडिकेट ड्रॉई अकाउंट डेबिट. आणि बिल कुठे आहे, म्हणजे एंट्री काय करणार, बस 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 कळलं कळलं. चला सो ट्रिक कळली आहे, ट्रिक कळली आहे. सो डिस्काउंटिंगची एंट्री करा. सुधीर अकाउंट डेबिट टू बँक, सुधीर टू बँक. अमाऊंट किती पण, हा 43,800. अमाऊंट किती जणांचं म्हणणं आहे, 42924. 1 2 रॉंग. बिल कितीचं अमाऊंटचं आहे, बिल डिसऑनर झालंय, डिस्काउंटिंग नाही डिसऑनर झालेलं. हे लक्षात ठेवा. 43,800 डिस्काउंटिंगचा डिसऑनरची काही संबंध नाही. 43,800 सुधीर टू बँक, कॅश नको, सुधीर टू बँक. 43,800 बिंग डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड किंवा बिंग बिल डिसऑनर्ड एवढं सुद्धा चालणार. बाय सुधीर, बिंग डिस्काउंटेड बिल डिसऑनर किंवा बिंग बिल डिसऑनर
काही एनिथिंग आउट ऑफ दिस ह्याच्यापैकी काही चालणार आहे. 43,800 हे 43,800 आहेत, ते चुकून 0 राहायला घेतला, तुमचा राहू देऊ नका. आता पुढचा पार्ट. आता नीट तुमचं काय चाललंय सी. आता आवाज आला तर क्लासच्या बाहेर जायला लागेल. हे बघ तरी आवाज येतोच आहे. डिसऑनर. आता पुढचं चेक करूया. आता पुढचं इथपर्यंत काय झालं, हे पहिलं बिल होतं. पहिलं बिल ड्रॉवरनी डिस्काउंट केलं आणि आता ते डिसऑनर झालंय. आता पुढच्या अरेंजमेंट चेक करूया. अँड सुधीर रिक्वेस्टेड सिद्धांत टू ऍक्सेप्ट 13,800 अँड इंटरेस्ट इन कॅश ऑन remaining amount at 12% per annum. Sudhir agreed and for the balance amount accepted new bill at 2 months. ह्या अरेंजमेंटला काहीतरी म्हणतात. ही ड्रॉईची कुठली ऍक्शन आहे? कुठला कोण म्हणते बोला. रिन्यू. हे बिल रिन्यू झालं. रिन्यू मध्ये 4 ऍक्शन्स आहेत. पहिलं बिल डिसऑनर होतं, नंतर पार्ट पेमेंट होतं, नंतर इंटरेस्ट आहे आणि फ्रेश बिल निघतं. बघा या चारही ज्या आपण 4 ऍक्शन्स डिस्कस केलं त्या रिन्यू मध्ये, त्या या 4 ऍक्शन्स आहेत. क्लास समोर आहे. सो इट इज व्हॉट. पहिलं काय डिसऑनर, त्याप्रमाणे पहिलं बिल डिसऑनर झालं, त्याची आपण एंट्री केली. आता काय आहे, आता पार्ट पेमेंट आहे. नीट वाचा. बघा मी वाचतोय. हे जे रीडिंग आहे ना, दॅट इज व्हेरी व्हेरी क्रुशल. तुम्ही नीट वाचायला हवंय मला काय म्हणायचंय. सुधीर रिक्वेस्टेड सिद्धांत टू ऍक्सेप्ट 13,800 अँड इंटरेस्ट इन कॅश. थांबा इथं. म्हणजे इंटरेस्ट, एक तर इंटरेस्ट आहे आणि ते कसं दिलंय, कॅश मध्ये दिलंय. कुणाबरोबर, या पार्ट पेमेंट बरोबर. आणि इंटरेस्ट कसं करायचंय, ते इंटरेस्ट पण आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. म्हणजे परत एकदा पीआरटी करावं लागेल. पीआरटी तुम्ही कसं कॅल्क्युलेट करायचंय हेही दिलंय. पुढच्या वेळेला ते देणार नाहीयेत, याची गॅरंटी मी देतो. बघा काय कशावर कॅल्क्युलेट करायचंय. अजून काय क्लिअरिटी तुम्हाला हवी. हे बघा 12% पर ॲनम ऑन रिमेनिंग अमाऊंट. कशावर कॅल्क्युलेट करायचं आहे. चला मला परत एकदा पीआरटी करून द्या, बघूया तुम्हाला काय कळलं. रिमेनिंग अमाऊंट काय आहे. रिमेनिंग अमाऊंट काय आहे हे तुम्हाला काय कळलंय हे मला बघायचं. रॉंग. रिमेनिंग अमाऊंट रे 12% पर ॲनम आहे रे. आणि टेन्युअर किती घेतला. आता टेन्युअर पण ह्या जो नवीन बिल आहे तेवढ्याचा येणार आहे. या नवीन बिलाचा टेन्युअर येणार. तेच तर मला तुमच्याकडनं हवं आहे, म्हणून तर मी थांबलोय. म्हणून तर तुम्हाला विचारलं कसं कॅल्क्युलेट केलं तन्वी. बॅलन्स अमाऊंट काढली कशी. बिलाची अमाऊंट आहे 43,800. त्यातले आत्ता कॅश त्यांनी किती दिले 13,800. म्हणजे राहिले किती. याच्यावर आपल्याला 12% कॅल्क्युलेट करायचंय. किती टेन्युअर आहे. नवीन बिलाचं जे टेन्युअर आहे ते टेन्युअर. हे झालं PRT, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टेन्युअर. 12 कॅन्सलच. 2 करायची गरजच नाही. आणि हे 2 100 गेले. 300 इंटू 2 600. आता आपल्याला डिसऑनरची एंट्री झाली. आता आपल्याला ह्या आता एंट्री कशी करायची. सगळ्यात पहिली एंट्री करायची इंटरेस्ट ड्यू. जी मुलं एंट्री करतात ती अशा टाईपची करतात. ही एंट्री चालणार नाही. मी आत्ताच सांगतोय. खरं ही एंट्री करेक्ट आहे.
खरी ही एंट्री करेक्ट आहे. लक असेल तुमचं तर एखाद्या वेळेला तुमची ही एंट्री बरोबर पण येईल. पण माय सजेशन, डोंट टेक एनी अनड्यू रिस्क. काय करायचंय, पहिलं इंटरेस्ट ड्यू करा. कारण तुम्हाला बघा, मी तुम्हाला जेव्हा ती थेरी डिस्कस केली तेव्हा तुमच्या बुकमध्ये ती प्रोसेस दिली आहे रिन्युअलची. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय इंटरेस्ट ड्यू करा. म्हणजे पहिले इंटरेस्ट ड्यू करा आणि मग ते पे होणार. इंटरेस्ट ड्यू करायचंय. इंटरेस्ट, तुला मागं जागा आहे का बघ? आहे. इंटरेस्ट ड्यू करायचं म्हणजे काय करायचं? व्हॉट इज मीन बाय इंटरेस्ट ड्यू? इंटरेस्ट ड्यू म्हणजे इंटरेस्टची एंट्री करायची, पण ती पेची नाही, नॉट फॉर पेमेंट. इंटरेस्ट पेबलची एंट्री करायची. ड्यू म्हणजे ड्यू बट नॉट पेड. म्हणजे बघा काय, कोण कोणाला इंटरेस्ट देणार आहे? सुधीर सिद्धार्थला. आपण कुणाच्या बुक्स मध्ये एंट्री करतोय? सिद्धार्थला. म्हणजे सिद्धार्थला इंटरेस्ट रिसिवेबल आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी इंटरेस्ट हे इन्कम आहे, इन्कम आहे. आणि ते रिसिवेबल आहे. कुणाकडनं रिसिवेबल आहे? सुधीरकडनं. इन्कम हे सॉरी इंटरेस्ट इन्कम आहे आणि अमाऊंट इज रिसिवेबल फ्रॉम सुधीर. म्हणजे मग एंट्री तुम्ही काय करा? इंटरेस्ट ड्यूची. सुधीर अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. इंटरेस्ट इन्कम आहे म्हणून त्याला क्रेडिट केलं. आणि ते कुणाकडनं यायचं आहे? म्हणजे वी कॅन से डेबिट द गिवर. हे सॉरी डेबिट, पण रिसिव्हर आपण एंट्री करतो, पण नाही. लक्षात ठेवा, नेहमी रिसिवेबल आहे म्हणून आपण, म्हणजे कुणाकडनं रिसिवेबल आहे म्हणून त्याला आपण डेबिट करणार. सुधीर अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. एंट्री बरोबर आहे का? चेक करा, चेक करा, एंट्री बरोबर आहे ना. कॅश ती नंतर रिसिव्ह झाल्यानंतर करायची आहे एंट्री. कंबाईन एंट्री करू नका. हॅलो, येस येस, मी चेक करतो तुम्हाला हे करतो, मेसेज करतो. मी चेक करतो तुम्हाला रिप्लाय करतो. चेक करतो, चेक. मोस्ट प्रोबेबली तुम्ही बहुतेक बरोबर असणार. चला, येस येस, व्हॉट इज इट डॅन? पहिली एंट्री करायची सुधीर अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. त्याला आपण इंटरेस्ट ड्यू म्हणणार. हे बघा, अशी एंट्री करू नका. त्यातून सुद्धा तुम्हाला अशी एंट्री करता येईल. इंटरेस्ट क्रेडिट सुधार नाहीये, ते सुधीर आहे, बरोबर आहे. इंटरेस्टला क्रेडिट देणार, सुधीरला 13,800 देणार आणि कॅशला 14,400 करणार. डोंट वरी, दिस एंट्री इज ऑल्सो करेक्ट. पण माय सजेशन, डोंट डू दिस एंट्री. आपण इंटरेस्ट ड्यूची एंट्री वेगळी करू आणि इंटरेस्ट रिसिव्हची एंट्री वेगळी करू. चला, एंट्री काय करणार आपण? सुधीर अकाउंट डेबिट. सुधीर अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. सुधीर अकाउंट डेबिट किती? 600. 600 being interest due. Being interest due. तो आता थांब जरा. being interest due, right? ही एंट्री होणार being interest due. सुधीर अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट 600. आता ऑलरेडी त्याच्याकडनं हे पैसे कसे आले? कॅश मध्ये. म्हणजे टोटल कॅश किती आली? 13,800 प्लस इंटरेस्टचे 600 म्हणजे 14,400. कॅश रिसिव्ड. कॅश इज कमिंग इन अँड हु इज अ गिव्हर. म्हणजे एंट्री काय करणार? कॅश अकाउंट डेबिट टू सुधीर अकाउंट. चला एंट्री करा त्याच्याच खाली. बिंग पार्ट पेमेंट अँड इंटरेस्ट रिसिव्ड. मी आता एंट्री इथली बदलली आहे. मी ही एंट्री स्प्लिट केली आहे. पहिली एंट्री आपण केली काय? सुधीर टू इंटरेस्ट. आता एंट्री काय करणार? कॅश टू सुधीर. बिंग पार्ट पेमेंट अँड इंटरेस्ट रिसिव्ड. बिंग पार्ट पेमेंट अँड इंटरेस्ट रिसिव्ड. लिहिली एंट्री? लिहिली एंट्री? लिही. बिंग पार्ट पेमेंट अँड इंटरेस्ट रिसिव्ड.
नेक्स्ट आता काय अजून एक ऍक्टिव्हिटी आहे, अजून एक ऍक्टिव्हिटी. ही काय ऍक्टिव्हिटी आहे? अजून आत्ताशी इंटरेस्ट पर्यंत झालं. आता अजून काय केलंय? सिद्धांत अग्रीड अँड फॉर द बॅलन्स ऍक्सेप्ट अमाउंट अकाउंट ऍक्सेप्ट अ न्यू बिल फॉर 2 months. अजून एक आपल्याला एक नवीन बिल पण ड्रॉ करायचंय. मग बिल ड्रॉ म्हणजे काय? परत एकदा तेच आलं, परत एकदा तेच. हा सीध आहे, हा सू आहे. याने बिल ड्रॉ केलंय, याने ऍक्सेप्ट केलं, बिल पाठवलं. राईट? म्हणजे काय एंट्री होणार? रिपिटेशन ऑफ एंट्री नंबर 2. काय एंट्री? चला करा. अमाऊंट काय? व्हॉट इज द अमाऊंट? घरी जायचं मग गपचुपली. आणि क्लास इकडे समोर चाललाय. हा, त्याच्याकडे अजिबात बघायची गरज नाही. 30,000, 30,000. Being fresh bill drawn for 2 months. Being fresh bill drawn for 2 months. काय? Bills receivable account debit to Sudhir. तुला एंट्री काय येत नाहीये? Bills receivable इकडं Bills receivable to Sudhir. Being fresh bill drawn for 2 months. मी मुद्दामून हाईड केली एंट्री. माझ्या हिशोबाने तुम्हाला ही एंट्री आता यायला हवी. कंटिन्यू रिपिटेशन ऑफ एंट्री नंबर 2 आहे. बिल्स रिसिवेबल टू सुधीर बिंग ड्रॉन अ न्यू बिल असं पण चालेल, पण फ्रेश लिहा, न्यू बिल लिहा, काही चालेल. बिंग फ्रेश ऍक्सेप्टन्स रिसिव्ड तेही चालणार. बिंग फ्रेश ऍक्सेप्टन्स रिसिव्ड. डिसऑनर? हा 30,000. सॉरी, 30,000 बरोबर. यू आर ऍब्सोल्युटली राईट. नेक्स्ट. आता इथपर्यंत झाला रिन्युअल ऑफ अ बिल, म्हणजे ही झाली रिन्यू. आता हे जे फ्रेश बिल आहे, हे बिल कुणाकडे? सिद्धांतकडे. त्या बिलाचं त्यांनी काय केलं? रिटेन. काहीच नाही म्हणजे रिटेन. मग रिटेनची एंट्री काय होते? काही नाही, कुछ नाही. मग आता काय पुढं काय? आता बिफोर ड्यू डेट. नीट बघा मला काय म्हणायचंय, नीट बघा. बिफोर ड्यू डेट ऑफ अ न्यू बिल सुधीर रिटायर्ड द बिल बाय पेइंग 29,700. रिटायरमेंट ऑफ अ बिल म्हणजे काय? बिल ऑनर करायचं कधी? बिफोर ड्यू डेट. बिफोर ड्यू डेट. मग बिफोर ड्यू डेट. मग आता पहिले मला त्या दिलंय का त्यांनी कधी बिल पे केलं? बर. आता रिटायरमेंट आलं की रिबेट येतो. रिबेट कॅल्क्युलेट करायचा आहे, दिलाय, काय केलंय का आयडेंटिफाय करायचंय? चला आयडेंटिफाय केलंय का आपण? 300 रुपये. किती? 300 रुपये. बरोबर ना? मग मला आता कुठल्या डेटला त्यांनी रिटायर केलं हे काढून द्या. मी तुम्हाला बरोबर का इथे आणलंय ते कळेल. काल आपण मी बोललोय तुम्हाला रिटायरमेंटची कन्सेप्ट मी प्रॅक्टिकली समजावून सांगितली. मारवाडी लोक कसे करतात बिझनेस तो हा आहे. अगदी करेक्ट आहे. मला तुमच्याकडनं हवाय. इथं दिलंय का? ते म्हणतात बिफोर. पण बिफोर ड्यू डेट म्हणजे कधी? वेन? 1 महिन्यानंतर. पुन्हा कुठल्या 1 महिन्यानंतर? कारण 2 महिन्याचे त्यांनी 600 रुपये घेतले, म्हणजे 1 महिना रिटायर झाला. अस्सल बिझनेसमॅन. मी हेच सांगत होतो तुम्हाला. डेट काढता येते. बरोबर आहे ना? 2 महिन्याचा इंटरेस्ट 600 रुपये. तो काय म्हणतोय? मी 1 महिना तुला आधी पैसे दिले, 1 महिन्याचा इंटरेस्ट परत कर. करेक्ट? दिस इज बिझनेस. हाच तर बिझनेस आहे. हा बिझनेस तुम्हाला समजत नसेल तर बिझनेसच्या करण्याच्या भानगडीत पडू नका. हा जर बिझनेस कळत नसेल, बिझनेस असाच चालतो. एकदम करेक्ट. अरे तू कुणाला तरी 2 महिन्याचं क्रेडिट, 2 महिन्याचा इंटरेस्ट दिलाय. तो कसा का लावला तू इंटरेस्ट? 2 महिन्यांनी पैसे देणार आहे. तो तुझ्याकडे आला 1 महिन्यानी. तो काय म्हणतोय? आता मी तुला, तू 2 महिन्यांनी पैसे देणार होता, तो तुला आता 1 महिन्या आधी पैसे देतोय. तू 2 महिन्याचं 600 रुपये इंटरेस्ट त्याला लावलाय. तर तो म्हणणार ना की मी तुला एकाच महिन्यात पैसे दिले
तर 300 रुपये परत दे. हा, दॅट इज रिबेट. म्हणून मी तुम्हाला सांगतो ही प्रॅक्टिकल, हा हे कोणी तुम्हाला शिकवणार नाही अशा पद्धतीने. रिबेट असतो, तो रिबेट करा बस एवढंच. अरे पण कसा, हो कसा रिबेट आहे, काय रिबेटचं कारण काय? म्हणजे आता एंट्री काय येणार आहे? 24 जुलै, बरोबर म्हणतोय का तू? एक महिना आधी पहिले नवीन ड्यू डेट काढा. हा, पहिले नवीन ड्यू डेट काढा. आता ड्यू डेट कधी काढणार? या सगळ्या एंट्री आपण कुठल्या तारखेला केल्या? सगळ्या 21 तारखेला केल्या, 21 जूनला. ऑल 24 ऑगस्ट. मग त्या 2 महिन्यानंतर आहे, त्याच्या आधी 1 महिना आपल्याला ड्यू करायचा आहे, रिपे करायचा आहे. म्हणजे एंट्री काय येणार? 24 जुलै, 24th ऑफ जुलै. एंट्री काय करणार? बँक अकाउंट डेबिट टू रिबेट अकाउंट टू सुधीर अकाउंट. कॅश रिबेट टू सुधीर. कॅश कुठेही नाही. बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट टू रिबेट अकाउंट टू सुधीर अकाउंट. बँक रिबेट टू सुधीर. बँक अकाउंट डेबिट टू रिबेट अकाउंट टू सुधीर अकाउंट. बँक अकाउंट डेबिट, रिबेट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट डेबिट रिबेट अकाउंट डेबिट टू सुधीर अकाउंट. हा, मग तू टू रिबेट म्हणतोयस. नाही टू रिबेट. रिबेट डेबिट. हा, बँक अकाउंट डेबिट, रिबेट अकाउंट डेबिट टू. सुधीर. थांब, एंट्री चुकते अहो सर, म्हणूनच म्हणजे थांब. आधी मला एक सांगा, तो काय म्हणतोय सिद्धार्थ? मला बिलाचे पैसे मिळाले, मला बिलाचे पैसे. रिटेन बिल ऑनर झाले, रिटेन बिल ऑनर. डिस्काउंटेड बिल ऑनर नाही झालेलं, किंवा कलेक्टेड बिल कुठलंच नाही. मुळात हा काय म्हणतो, मला बिलाचे पैसे मिळाले. म्हणजे एंट्री काय करणार? मुळात रिबेट कळलाय का? रिबेट किती आहे? 300 रुपये. डेट काय आहे? 27 ऑफ जुलै, 24th ऑफ जुलै. आणि एंट्री काय आहे? पैसे तर मिळाले, 29,700 रुपीज मिळाले. रिबेट 300 आहे. आता हे क्रेडिट कोणाला करणार? दॅट इज अन इश्यू. सिद्धांतला नाही, बिल्स रिसिवेबलला एंट्री होणार. बिल्स रिसिवेबलला एंट्री घ्या. बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट. म्हणून तुला म्हटलं थांब जरा, एंट्री चुकते. सर अहो फक्त बिल्स रिसिवेबल नाही होतं. हो हो, सुधीर नाही, सुधीर नाही. सुधीरच्या जागी बिल्स रिसिवेबल. तेच, पण सुधीर आणला कसा? नाही, त्यांनी ऑलरेडी बिल्स रिसिवेबल दिलाय तुला. ते बिल रिसिवेबल ऑनर झालाय, हे लक्षात घ्या कन्सेप्ट. बिल रिसिवेबल इज ऑनर्ड. त्यामुळे एंट्री काय होणार आहे? बँक अकाउंट डेबिट, रिबेट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. अमाऊंट किती आहे? 29,700, 300, 30,000. बिंग सुधीर. नको हे काय माहिती का? म्हणजे काय म्हणूया आपण, असं हे गावठी आहे, गावठी नरेशन नको. बिंग बिल रिटायर्ड बिफोर ड्यू डेट. आपला गावठी नकोय. बिंग बिल रिटायर्ड बिफोर ड्यू डेट, 1 month बिफोर ड्यू डेट. आणि याची डेट काय मला सांगा? 24th जुलै. बाकी वरची डेट कुठे आहे? ही या सगळ्या डेट 21st आहेत. डन, संपलंय. लेट आहे. चला आता आपलं काय करायचं? सुधीर, इन द बुक्स ऑफ सुधीर, इन द बुक्स ऑफ सिद्धांत. पण माझ्याकडे त्याचं सोल्युशनच नाही. आता तुम्ही मला सुधीरचं सोल्युशन द्या, बघूया किती जमतंय. लेट अस सी. रागावलेलं नाही ना मॅडम तुम्ही? काय सर, सिद्धांत झाला की आपलं सुधीर चालूच आहे.